हॅपी थॉट्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पनवेल येथे नुकताच रजत जयंती ध्यान महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, जे हॉस्पिटलचे माजी डीन तथा जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया टेक्निकल कमिटीचे चेअरमन पवन भुईर तसेच निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर योगेश्वर दयाळ कौशिक यांच्या हस्ते पार पडला। कार्यक्रमामध्ये तेजगुरु सरश्री यांच्या ध्यानावर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ संदेश पाठवण्यात आला होता। सरश्रींनी यामध्ये ध्यान का आणि कसे करावे तसेच ध्यानाचे वरवरचे तसेच अंतिम लाभ म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर शोधणे यावरती प्रकाश टाकला। या कार्यक्रमाला 250 पेक्षा अधिक साधक आणि नागरिक सहभागी झाले होते। यावेळेला डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपल्या विचारांमधून उपस्थितांना संबोधित करत असताना मानव सेवा ही ईश्वर सेवा आहे, म्हणून मानव सेवा करत असताना आपण ध्यान करत असू तर ते देवाकडे पोचते। या ताणतणावाच्या युगामध्ये बरेचसे आजार शरीराला होत आहेत। अल्प वयामध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण देखील वाढले आहे। आजची पिढी मोबाईलच्या अति आहारी जात आहे आणि ध्यानधारणा हा त्यावरचा उत्तम उपाय आहे असं मत व्यक्त केलं। पवन भोईर यांनी क्रीडा जगतामध्ये ध्यान किती आवश्यक आहे हे प्रतिपादन करून त्यांनी किमान अर्धा तास तरी मोबाईल दूर ठेवून ध्यान करावे असं सर्वांना आवाहन केलं आहे। आज मला तेज ध्यान फाउंडेशन कार्यक्रमाला येता आला। कार्यक्रम अतिशय चांगला झाला। तेज ध्यान फाउंडेशन हे खूप चांगलं काम करत आहे, कारण या ताणतणावाच्या ह्याच्यामध्ये सध्या युगामध्ये आपण पाहतो आहे की बरेचसे आजार शरीराला होत आहेत आणि ध्यान धरण्याने बऱ्याचशा गोष्टी त्या कमी होऊ शकतात। आणि म्हणून ध्यानाचा प्रचार सगळ्याकडे गेल्यामुळे की आपल्याला जे काही आजार होतात, जसे हार्ट अटॅक येतो, या सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत। आणि म्हणून हा जो उपक्रम आहे हा अतिशय चांगला आहे। आणि त्यामुळे मी या फाउंडेशनला मनापासून शुभेच्छा देतो आणि अशीच सगळीकडे जाऊन त्यांनी कार्यक्रम कसा